पाहिजे ही रास्त मागणी सेंट्रल गव्हर्नमेंटने धुडकावून लावली आणि त्या महिलांवर त्या पुरुषांवर अनन्वित असा अत्याचार केला म्हणजे लाठीचार्ज केला। तर या गोष्टीचा निषेध म्हणून आपण संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर एलोरा युनिटच्या वतीने निषेध नोंदवण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। करिता मी आमच्या युनियन प्रेसिडेंट मनोहर सनेर पाटील यांना विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी आपण मार्गदर्शन करायचं आहे। सर्व माझे कामगार बंधू वगैरे आज जे आंदोलन नोएडा येथे चालू आहे ते कशा संदर्भात आहे? फक्त त्यांची मागणी आम्हाला मिनिमम वेजेस द्या जे केंद्र सरकारने ठरवून दिलेले। नोएडामध्ये दिल्ली सरकारने 20,200 रुपये मिनिमम वेजेस ठरवून दिलेले, एवढंच आम्हाला द्या, याच्या पलीकडे काही देऊ नका। आज काही मालक दार्जिलिंग लोक जे आहेत हे जे गव्हर्नमेंट चालवतात, सरकार चालवतात, मोदी सरकारचे चालवायला लागले, याला कुठेतरी आळा घालण्यासाठी आज सगळे जगातले कामगार, आज MIDCतले आपल्या वाळूज MIDCतले कामगार असतील, अजून इतर MIDCतले कामगार असतील, हे रस्त्यावर उतरले का? एक तिथं कामगारांवर जो अन्याय होतोय तोच अन्याय आपला तुमच्या आमच्यावर होऊ नये। आम्ही तर परमानंट लोक आहेत, फक्त याच्या मागणी चालू आहे कॉन्ट्रॅक्ट लेबर। आज जे कॉन्ट्रॅक्ट लेबरला आज या महाराष्ट्र सरकारने जे 13,000 रुपये मानधन एक फिक्स केलेलं आहे, पण याच्यावर काय तुम्हाला परवडतं का? नाही। म्हणून एक कुठंतरी एक केंद्र सरकारने जे ठरवून दिलेलं आहे, कुशल अकुशल अर्धकुशल आणि एक कामगार यांना कुठंतरी न्याय हक्क मिळावा। हे बा एक समुद्र आहे, यातून थोडंसं बकेटभर पाणी काढल्यावर कमी होतं का? नाही। तुम्ही आम्ही श्रम करणारे लोक आहेत, आज माझ्या महिला भगिनी राबतात, आम्हाला कुठेतरी माझ्या कामगारांना आम्हाला सण होत नाही। आज या MIDCमध्ये या युनायटेड ब्रुलीमध्ये माझ्या कामगारांच्या सहकार्याने सगळ्या माझ्या युनियनच्या सहकार्याने मी प्रत्येक कामगाराला बोनस या MIDC पहिला नंबर 1 देणारी कंपनी फक्त युनायटेड ब्रुली आहे। फक्त त्याच्यासाठी त्या कार्यासाठी माझ्या सगळ्या कामगारांनी मला हातभार माझ्या मदत केली, म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना बोनस मिनिमम वेजेस जे बी काय कायद्याने जे ठरले महाराष्ट्र सरकारने ते तुम्हाला वेतन भेटावं म्हणून आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो की नाही। परमानंट लोकांना याच्या 10 पटीने मेहनत भेटतं, परंतु माझ्या कामगाराला जेवढा माझा गेटपासून ते इटीपीपर्यंत आहे, तो स्लीपर असो का याच्यापासून साफसफाई करणारा इटीपीपर्यंत असो, हा सर्व कामगार आहे। फक्त आम्ही वरतीवर आहेत, तुम्ही नॉन वरती आहेत, परंतु आम्ही असं कधीही कमी समजत नाही की माझे हे जे बांधव आहेत यांच्यावर जर कुठे अन्याय अत्याचार होईल तिथं या छत्रपती संभाजीनगर युनियन हे कधीही अर्ध्या रात्री धावून जाईल। आणि म्हणून आम्ही तुम्हाला वचन देतो, या कंपनीत जे महाराष्ट्र शासन जे डिक्लेअर करेन मिनिमम वेज असो, OT डबल असो, OT डबल किती लोकांना भेटतो? MIDC भेटतो का OT डबल? या युनिटमध्ये आम्ही OT डबल करायला लावला। जे परमानंट माणसाला जे फॅसिलिटी आहेत त्याच्या 50% फॅसिलिटी कॉन्ट्रॅक्ट लेबरला द्यायला लागतो का? की माझा हा कामगार लेबर मी कधीही कमी समजत नाही। वर्दीवाला आणि विदाऊट वर्दीवाला कामगार मला माझ्या नजरेत कधीही कमी नाही। मग ते गेटवाले असतील, सिक्युरिटी असतील, शिपर असतील, ॲन्युअल जे बी कामगार असतील ते सगळे सारखेच आहे। म्हणून आज नोएडामध्ये हजारो कामगार रस्त्यावर उतरले का उतरले? त्यांचं म्हणणं आहे, ते म्हणत नाही आम्हाला मालकाने 2 पैसे जास्त द्यावं, त्यांचं कधीही म्हणणं नाही आहे। फक्त जे केंद्र सरकारने जे मिनिमम वेजेस अलाव केले एवढंच आम्हाला द्यावं। आज ते मिनिमम वेजेस 20,200 रुपये आणि तिथं दिल्या जातं फक्त 11,300 रुपये, म्हणजे किती झाले? 9,700 रुपये कमी का दिलं जातं? याला जबाब विचारण्यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन छेडले गेलेले। म्हणून केंद्र सरकारलाही हे वाटत नाही की ते फक्त पेपरावर घोषित करतं, अंमलबजावणी करत नाही तर काय मजा आली? मोदींनी जर घोषित केलं अमुक कंपनीला मला माहित नाही 3,200 वेतन इथल्या काजोल कामगाराला असतील, जे काय तुम्ही पार्लमेंटमध्ये जे घोषित करता त्याची अंमलबजावणी करता का? फक्त का मालक वर्ग कुठं नाराज होऊ नये म्हणून ते फक्त पेपरावर तिथं पार्लमेंटमध्ये घोषित करून टाकतं, नाही माझ्या या कामगारांना 20,300 रुपये वेतन द्या, पण कुठलाही मालक वर्ग
याचा कायद्याला मुजारत नाही का? कुठेतरी सरकारची नियंत्रित असतात, कुठेतरी सरकारला सोबत घेऊन चालतात, म्हणून त्याला हे मानत नाही. म्हणून यासाठी तुम्ही आम्ही सगळे कामगार, मेहनती, कष्टकरी शेतकरी असतील, कामगार असतील, या कामगार शेतकरीवर हा देश चालतो. तुम्ही आम्ही जर कामगार बंद करा, मोदी येणार आहे का व्यांच्या तिथं काम करायला? का तो अमित शहा टाकले येणार इथं काम करायला? तुम्ही आम्ही काम करतो म्हणून हे उत्पन्न वाढतं, याच्यावर टॅक्स भेटतो आणि हे व्यांचूत कमवून खातात. तुमच्या आमच्या टॅक्सवर हे मजा मारायला लागले, हे तुमच्या आमच्या टॅक्सवर कमिशन घ्यायला लागले. तुम्ही 35 करोडचा जो हा कुंभमेळा आहे, काय कामाचा आहे? 35 अरे सर्वसाधारण जनतेला द्या. 35,000 करोड जर सर्वसाधारण जनतेला दिलं तर कुठं ना कुठं जनता चालली जाईल. या लोकांना, या जे आज 500-600 लोकांना जर हाजिरीवर काम करायची पाळी येते, यांना हजारो रुपये कामात रोजंदारी मिळेल. आणि हे जर तुम्हाला भेटत असेल ते सरकारचं काय देणं घेणं आहे? सरकारला उलट त्यांना मदत कराय. काय ते साधू संत येते ते काय काय घाण करतील आणि ते गोदाला पाणी येईल आणि आपण त्याचं पवित्र म्हणून आपण घेऊ. काय कामाचं आहे? अरे किती झाडांची कत्तल केली. तुम्ही आम्ही एक एक झाड वाचवतो, पण या सरकारला किंमत नाही त्या झाडाची, या सरकारला गरिबाची किंमत नाही, या कष्टकऱ्यांची किंमत नाही या सरकारला. म्हणून असे सरकार हाणून पाळा. आणि या मोदी सरकारचा धिक्कार असो. या संदर्भात आम्ही आज छत्रपती संभाजीनगर सिटू लालबावटा या मार्फत हे आंदोलन छेडलं आहे. आणि या आम्हीच नाही, हा पूर्ण इंडस्ट्रीजमध्ये हा जो आंदोलन आहे, या इंडस्ट्रीमध्ये असेल, पैठण इंडस्ट्रीमध्ये असेल, शेंद्रा इंडस्ट्रीमध्ये असेल, या बिडकी इंडस्ट्री, या सगळ्याकडे आंदोलनं चालू आहे. फक्त काय झालं, फक्त सिटूने पुढाकार केला, लालबावटाने पुढाकार घेतला म्हणून या लालबावट्या DKS असेल, भारतीय कामगार सेना असेल, BJPची संघटना असेल, पण यांना कुणाला काही देणं नाही. कारण का? त्यांचे सरकार सत्तेत बसलेलं आहे. म्हणून त्या सरकारला जाग येत नाही. तुम्ही आम्ही रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत यांना कळणार नाही. मी एवढीच विनंती करतो की इथून पुढं यांच्या धिक्कारात तुम्ही रस्त्यावर उतरा. आम्ही हजारोच्या संख्येने संभाजीनगरला मोर्चा घेतला, पण माता भगिनी कोणी येत नाही, माझे मित्र भाऊ आहेत, कोणी येत नाही. म्हणून याच्यात तुम्ही म्हणजे कामगाराचीच मारतो. म्हणून आपल्याला हे शोकांकित आहे की तुम्ही आम्ही एकत्र झाल्याशिवाय हा देश पुढे जाणार नाही. आणि हा कामगार